मग तर मी जातोच घरी. गौऱ्या ऐक ना यार, बाबा तुझे ठीक आहे पण आई कॉमेडीचं सचिन म्हणतात मी नाही थांबू शकत. अरे म्हणजे तू तिच्याशी छान गमती जमती करत बोलू शकतो अरे यार ते डेंजर आहे, ते आरले डेंजर प्रश्न विचारतील मला यार. गौरव, तुला घाबरायची काही गरज नाहीये. तुला माहितीये तू कोण आहेस? तू काही कमी नाही आहेस कोणापेक्षा. तुझ्यात स्पार्क आहे आणि तू चार्मर आहेस फक्त माझा. त्यामुळे तू भिड, तू काही टेन्शन घेऊ नको. तुझा चार आहे ना मी, साधे एक लाईक तरी करत जा. अरे तिकडनं मला कमेंट येतात. नमस्कार मंडळी. आयुष्याच्या कॅनव्हासवर हास्याचे स्ट्रोक मारायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, असंख्य विचार मंथनातून मिळालेल्या ज्ञानाच्या घड्यात आता पडणार आहेत दुनियादारीचे 4 थेंब आणि तयार होणार आहे हास्यामृत. चला तर त्याचा आस्वाद घेऊया, जो देण्यासाठी आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ऐक ना प्रिया, ऐक ना माझं. प्रिया ऐक ना, प्रिया ऐक ना यार, ऐक ना प्रिया, नको ना यार, तुझ्या घरी नको ना यार, ऐक ना. अरे आपण त्यासाठी चालू ना. आई बाबांना मी ऑलरेडी सांगितलंय. ऐक ना मी काय ऐक ना, मी जातो जरा 4-5 वर्ष जातो, मस्त मराठीचा अभ्यास करतो, तूप रोटी जाडजूड होतो मस्त. आणि बुद्धीला काय करतात ते तल्लख. हा ते करून परत येतो ना. ऐक ना माझं यार, नाही प्लीज यार प्रिया. नाही, आपण आता लगेच चाललोय. प्रिया तर दारापाशी येऊन तू असंच जाणार आहेस? अरे प्रिया, तुला माहित आहे ना तुझे आई बाबा केवढे मोठे अभ्यासक्रम आहेत ते. अभ्यासक गौऱ्या. झालं बघितलं, इथंच माझी अशी अवस्था आहे, आतमध्ये गेल्यावर काय होईल माझं. ठीक आहे, तू टेन्शन घेतोय सुगाच. आहे बघ, डॅडा थोडंसं स्ट्रिक्ट आहे, पण आई म्हणजे अशी निवांत आहे. तिला आम्ही कॉमेडीचा सचिन म्हणतो. चिल आहे. मग तर मी जातोच घरी. गौऱ्या. ऐक ना यार, बाबा तुझे ठीक आहे पण आई कॉमेडीचं सचिन म्हणतात मी नाही थांबू शकत. अरे म्हणजे तू तिच्याशी छान गमती जमती करत बोलू शकतो. अरे यार ते डेंजर आहे, ते आरले डेंजर प्रश्न विचारतील मला यार. गौरव, तुला घाबरायची काही गरज नाहीये. तुला माहितीये तू कोण आहेस? तू काही कमी नाही आहेस कोणापेक्षा. तुझ्यात स्पार्क आहे आणि तू चार्मर आहेस फक्त माझा. त्यामुळे तू भिड, तू काही टेन्शन घेऊ नको. तुझा चार आहे ना मी, साधे एक लाईक तरी करत जा. अरे तिकडनं मला कमेंट येतात. प्रिया ऐक ना यार, चल प्रिया प्रिया ऐक ना यार. काय ऐक ना वगैरे नाही. प्रिया, नाही ऐक ना. नाही बस. नाही म्हणजे नाही बघायच्या नाही. अगोदरच नाही बोलली. नाही तुला नाही बोलत. अजिबात नाही. संयम सोडू नका. मला नको तुम्ही. सांगूस तू संयमाचं, त्यांना कळायला हवं. माझी गाडी पार्किंग मध्ये उभी होती, तुमची गाडी येऊन ठोकली आहे गाडीला. हे बघा, मी नुकसान भरपाई देणार नाही. शांतपणे बोला. काय कराल? माणसं पाठवा. मी पोलिसात जाईन, कायदेशीर कारवाई करीन मी. पाठवा. मूर्ख लेखाचे. डॅडा. अरे ये ये बेटा, हाय. ये ये. आलीस अरे. आई. गौरवजी या गौरवजी या. गौरवजी तुम्हाला वा, तुम्हालाच संबोधलं मी गौरवजी. मला गौरवजी हो. काय बोलताय काका, त्यापेक्षा मला गौऱ्या म्हणा, गौरव म्हणा, गौऱ्या असं पण म्हणा चालेल मला. गौऱ्या कशाला म्हणतात माहितीये? कशाला आई? अरे ते शेडाचं असतं ना. डॅडा. हा, बर हरकत नाही. गौरव, अरे तुरे केलं तर चालेल ना? तू रे अरे करा ना, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. बस बसू बस बेटा बस. बसा ना. बी कम्फर्टेबल. हा, नाही, हो, नाही, बस. तू बस. बी मस्त आहे? कम्फर्टेबल. हा सी पण कम्फर्टेबल आहे काका. बस ना बस. बसतो. मस्त घर आहे, एक नंबर टवका घर आहे एकदम. हा? आवडले मला सर. काय आहे? टवका घर म्हणजे हे छान आहे. अच्छा. छान आहे. वा छान. छान. काका हा कुठं लग्नाला चाललात? नाही का रे? नाही, झब्बा घातला म्हणून विचारलं. डॅडा घरात असेच कपडे घालतो. होय. हो. कुठे राहतो? फिल्टर पाडायला. हा फिल्टर पाडायला. आई, खायला दे ना गौरवला काहीतरी. हा ईशा, चला वाट काहीतरी. भूक लागली काका. हस्तप्रक्षालन गृह तिकडे. ना एक काम करू, आपण सगळे एकत्र बसून जेवू ना. तिकडे कशाला जायला पाहिजे? सगळे फॅमिली. नाही गौरव,
आई सांगते की हात धुवायची जागा तिकडे आहे. मी सकाळीच हात धुवून आलो काका येताना. हे बघा सकाळी धुतलेत, आपण डायरेक्ट जेवायला बसूया ना. मग सकाळी धुतले तर आता पुन्हा धुवायचे नाहीत. म्हणजे जेवणाआधी तुमच्यात हात धुत नाहीत तर नाही धुतात ना. धुतात की नाही? हा. मग आमच्याकडे पण धुतात. कसं आहे, एका सुसंस्कृत मनुष्याचं घर आहे हे. जेवणाआधी हात धुवावे लागतात. हात खराब असतात की नाही, रोगराई पसरू शकते, होय. अस्वच्छता असते, म्हणून हात धुवायचे. धुवेल तो. धुईल ना? धुवेल. धु. जा. प्रिया ते गृह कुठं आहे? हस्त प्रक्षालन गृह. कळलं त्याला, मी सांग गृह कुठं आहे? इकडनं सरळ रिक्षा नाही? ना. प्रिया प्रिया काय आहे हे? काय ऐका ना, सॉरी पण ना तो थोडासा ना तो कॉन्शियस झालाय तुमच्यामुळे, तो बुजरा आहे ऑलरेडी. तर तुम्ही ना असं हा नक्की स्नान करायला नाही ना गेला? नाही. तुम्ही ना एकदम झडप घालू नका प्रश्नांची त्याच्यावरती. बर नीटच आयला म्हणतो प्रिया आम्ही, तो काय काय प्रेशर आहे बेसिनला यार. एक नंबर हा. अरे देवा. केसात हात घातले. एक नंबर. अरे बेटा, आत्ता हात धुतलास ना तू? हा काका मग परत तू केसांना लावशील का तो हात? सॉरी. पुन्हा धुवून ये. परत हा जा. रिक्षा घेऊन येते. हा आई जा. तो या वातावरणाला नवीन आहे ना डॅड. बर बर. गौरव या आता. प्रिया, हा जेट स्प्रेने हात नाही ना धुत आहे? आयला काय पाणी आहे यार, स्पीडनी पाणी. आमच्या एरियातल्या नळाला पण एवढं येत नाही, एवढं पाणी अरे आहे. पुन्हा तू पॅन्टला पुसशील का गौरव? नॅपकिन हे दे. हे धर. हा बस. हम्म. पियुष आवडतं का तुला? लय मारीन मी त्याला. आणि लय मारलाय त्या पियुषला मी. हे दे ना त्याला. गौरव, हा हे जे आहे ना ग्लास मध्ये, याला म्हणतात पियुष. अच्छा, ग्लासात आहे म्हणून पियुष, ताटात असतं तर जौश है ना. ए प्रिया, हा डॅडा. काय आणलंस तू आज हे? जरा पांचट लागतंय. श्रीखंडामध्ये पाणी टाकले वाटतं. जरा पांचट आहे. नाही पण चांगलं श्रीखंडात आहे. पाणी? चांगलं आहे. पियुष आहे ते. पहिल्यांदा पितोय ना तो. बर, त्याला बर. माहीतच नाही बर. नव्हती चव पियुषची, त्यामुळे त्याला असं वाटतं. ईशा त्याला वाढ का काहीतरी. करतोय तो? खायला वाढ, खायला गौरव वाढ. नीट नीट नीट. हे घे. अरे वा, उपीट. उपीट नाहीये रे ते. सांजा उपीट- आहे तो. मग गव्हाच्या पिठाचा असतो उपीट. सांजा आहे तो, रव्याचा असतो तो. अच्छा, म्हणजे तिने सांजेला खातात तो हा सांजा काय? सॉरी. बस. बसा तुम्ही संयम सोडू नका. कोणी बनवले? आईने. ईशाने बनवलं. कापले पाहिजे हात. ताजमहल ज्यांनी बनला होता ना, त्याचे हात कापले होते नंतर, बरं काय? बनलं नाही. तसं आहे. गौरव, नेहमीच बनवते मी. बस बस बेटा बस. आई तुमच्या बस बस, जरा बोलू आपण. हा काय बाकी करतोस काय गौरव? तो नाटकात काम करतो डॅडा. हाय बर. थिएटर करतो मी. थिएटर करतोस तू? होय, थिएटर. थिएटर म्हणायचंय बर त्याला. बर. नाही, तो थिएटरच म्हणत असेल अगं. आई. थिएटर. थिएटर. हो. थिएटर करतोस तू? थिएटर करतो तो. भासांविषयी काही माहितीये का? नाही मला नाही होत, आईला होतात. आई किचन मध्ये चपाती करत असेल ना, तिला खिडकीतनं भास होतो. मला बाळा जातो, आईला बाजूला करतो, तिला भास होतात. मला नाही होत. काय खरंच मूर्ख आहेस का रे? नाही डॅडा. तुम्ही कसं बोलता? अरे पण त्याला भासांविषयी म्हणजे भास हे संस्कृत नाटककार होते, त्यांच्याविषयी विचारतोय मी. एक नंबर म्हणले हे. गौरव, तुला बाण माहितीये? घुसतो तोच ना. अरे बाण, संस्कृत कवी होते. बाण भट्ट. ऐका ना काका, माझा संस्कृतचा अभ्यास नाही. सध्या मी मराठीवर फोकस केलाय. हा मराठीवर. हा त्याला फार असं जुनं संस्कृत मधलं नाही माहिती. हा. म्हणजे आता मराठी रंगभूमीवरती काम करतो ना. बर 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 मराठी थिएटर. बर, मराठी हा. ते. बर मग भरतांविषयी काय मत आहे तुझं? मला खूप आवडतात. मी त्यांचं नाटक खूप वेळा बघितलंय. सैरेसाई गेली 18 वर्ष ते काम करतायत. काय खतरनाक आहे ते सैरेसाई. हा ए अण्णा, जेवायला जेवायला जेवायला. तुमच्यासारखा देवमास मी आयुष्यात बघितला नाही. मदान सोका इकडे चमाट देईन चमाट. गौरव. कोणाबद्दल बोल
बोलतोयस तू? भर जाधव सर, सैरे सई, दामोदर पंत, मोरूची मावशी. भरत जाधव एक सुप्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते आहेत, पण हे भरत जाधव नाही, हे भरत मुनींबद्दल बोलतायत गौरव. मूढ मूषका. डॅडा असू दे, असू आहे तो. नाट्यशास्त्र ज्यांनी लिहिलंय त्या भरत मुनींविषयी बोलतोय मी. माहिती आहेत का तुला ते? ऐका ना, चल प्रिया, नाही 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 गौरव मी थोड्या वेळ येतो ना. बस बस बस. बस जरा बस बस, मला बोलायचं आहे. त्याला नाही माहिती. त्याला नाही माहिती? नाही त्याला नाही त्याला माहित नाही, पण तो काम कसलं कमाल करतो. आता बघितलं काय कमाल करून दाखवलं त्यांनी लगेच चुटकी सरशी. बर. खूप मस्त करतो. बर. आणि कॉमेडी तर म्हणजे कमाल. लोक बर. हसून हसून मरतात त्याच्या प्रयोगाला. बर, बर, बर. खूप भारी करतो. पण मग याला भासांविषयी, बाणभट्टांविषयी, भरत मुनींविषयी काही माहित नाही. डॅडा ते सगळं जुनं झालं ना, हा मॉडर्न थिएटर करणार आहे. अच्छा, म्हणजे याचा कल कंटेम्पररी नाटकाकडे जास्त आहे. होय. बरं. आणि Right. रिहर्सल पण आम्ही तिथंच करतो, कुठे? कंटेनर मध्ये. कंटेम्पररी. हा, मुळात तुला माहितीये का काय प्रकार आहे हा? आणि जे लोक कंटेम्पररी नाटक करतात, मॉडर्न थिएटर करतात, त्यांना संस्कृत नाटककार, संस्कृत कवी, भरत मुनी यांच्याविषयी माहिती नसते का? नाही नाही असते ना. असायलाच याला हवी. माहित नाहीये. याला फक्त कॉमेडी कशी करायची इतकं माहिती आहे. ठीक आहे, पण कॉमेडी तुझा जॉनर आहे ना? अरे मग चांगलीच गोष्ट आहे. कॉमेडी असायला Comedy हिचा बद्दल सुद्धा बाज आहे कॉमेडीचा. हो हो. आई कॉमेडीचं सचिन आहे, मला आताच कळलं. छोटासा प्रश्न आहे, सचिनला माहित आहे का आई कॉमेडी सचिन आहे म्हणून? काय सांगितलंयस तू? नाही नाही, थांबता. त्याच्या comedy कॉमेडीवर करतो. येऊया तू आपण. कॉमेडी करतोस ना? म्हणजे थोडी थोडी. बर. ऑर्थर लॉवे बद्दल काय माहिती आहे सांग मला. जेल आहे ना, 7 रस्त्याला कस्तुरबा हॉस्पिटल समोर आहे. ए बावळटा, आर्थर रोड नाही, ऑर्थर लॉवे कमेडियन आहे फार मोठा होता. म्हणजे अच्छा, माहितीये का लॉवे? नाही नाही. तुला कसर हे काहीच माहित नाहीये तुला. म्हणजे कलाकाराला हे सगळं माहिती असलं पाहिजे ना. बरं, स्टॅनिस्लवास्कीचं अन ऍक्टर प्रिपेअर्स वाचलंयस? बरं ठीक आहे, ठीक आहे, माझ्या आलेलं आहे लक्षात, तू नसशील वाचलं. पण जॉन काय म्हणतो? कोण जॉन असं म्हणतो? इब्राहिम ना. डॅडा जॉन इब्राहिम नाही रे, जॉन फ्लेचर बद्दल बोलतायत. ते खूप मोठा नाटककार होऊन गेला इंग्लंडमध्ये, ज्याने सांगितलं की एका कलाकाराला अवतीभवतीचं सगळं माहीत असलं पाहिजे. आहे ना, मला काय माहिती तुला? अवतीभोवती सगळं माहिती आहे काकू. काय? माहिती आहे मला सगळं. बर, माझी मुलगी कुठे शिकली हे माहितीये तुला? नाही. केम्ब्रिजला शिकलीये ती. काय? प्रिया ब्रिजवर शिकलीये? ते पण केम्ब्रिजवर. गौरव प्रिया, तू कधी बोलली नाहीस तू आपल्याला यार. म्हणजे तू एवढ्या गरीबीत मोठी झाली आहेस. मला वाटलं तू जन्मापासून श्रीमंत आहेस यार प्रिया. गौरव, हा वाटेल ते बोलतोय प्रिया. हो, हा वाटेल ते बोलतोय. मला ऐका ना. कळतंय. तुला अजूनही असं वाटतंय आम्ही विषय पुढे वाढवायला हवाय? हा? हाय इंग्लंड कुठे आहे ते तरी माहितीये का त्याला? तिथे कसं जातात हे माहितीये का त्याला? माहिती असणार डॅडा. त्याला कसं माहिती असेल? नाही माहितीये का विमानाने जातात? पाहिलंय कधी विमान? मला नाही माहिती. गौरव. तेच नाही माहित नसणारच. आयुष्यभर विमान फक्त वरनं जाताना पाहिलं असेल आणि खालनं टाटा केला असेल. नाही, पण विमान आतून गेलं. कसं दिसतंय त्यांनी पाहिलंच नसणार ना कधी. प्रिया, तुझे फोटो दाखव की त्याला. आपण फर्स्ट क्लासचे दाखव, नाहीतर गल्लत होईल त्याची. इकॉनॉमी क्लास कुठला आणि फर्स्ट क्लास कुठला? दाखव दाखव त्याला आतून कसं दिसतं विमान, ते कळू दे ना जरा. आता जॉन फ्लेचर कोण आहे हे माहित नाही तुला. तुला ऑर्थर लॉवे काय म्हणतो हे माहित नाही. डॅडा. तुला भरत माहित नाही, तुला भास माहित नाही, तुला बाण माहित नाही. आलाय माझ्या मुलीशी मैत्री करायला, डॅडा. माझ्या घरात माझ्याशी ओळख करायला. हिंमत तरी कशी झाली रे इथे येण्याची? तो वर तोंड करून करून सांगतो पण थिएटर तुम्ही करतोय. काय समजतो स्वतःला? अरे, थिएटर चल, चालतं. करतो म्हणे, थिएटर करतो. बस झालं ऐकून घेतो कधीपासून काय पण बोलताय मला. अरे मी थिएटर करतो तुम्हाला म्हटलं ना. मला सगळं नसेल माहिती, पण मला आजूबाजूचं सगळं माहिती आहे. तुम्हाला सांगू का, प्रयोग सुरू व्हायच्या अगोदर कर्टन बाजूला करून प्रेक्षक बघून मी सांगू शकतो की आज बुकिंग किती आहे म्हणून. तुम्ही सांगू शकता का? असं कसं सांगता येईल? आणि मग मेकअप रूम मध्ये आवाजावरून आम्हाला कळतं की आज प्रयोग कसा रंगणार आहे ते. तारीख बघून सांगू शकतो की आजचा प्रयोग कसा हाऊसफुल जाईल ते. आणि बघून सांगतो पासवाला कोण आहे, तिकीटवाला कोण आहे हे तुम्हाला ओळखता येईल. अरे पण याच्या काय अर्थच नाही या गोष्टीला. असं कसं ओळखता येईल? आणि मग आता जी गोष्ट मी कधी वाचलीच नाही, मला माहितीच नाही, तर तुम्ही डायरेक्ट माझा अपमान करताय. मी शिकणार, तुम्ही जे सांगता ना ते हळूहळू मी शिकणार. पण लगेच तुम्ही सगळं विचारलं कसं करू मी?
आजूबाजूच्या लोकांची माहिती पाहिजे आपल्याला. मला सांगा, उद्या तुमच्या घरचा लाईट गेला तर तो येणार आहे का ऑर्थर रोड? आर्थर रोड नाही रे, आर्थर लॉवे. अरे तोच लॉवे. तो येऊन लाईट लॉवे पर्यंत घामाने भिजाल तुम्ही. हा मला विचारा, मला आजूबाजूवाली सगळी माणसं माहिती आहेत. माझं पाणी गेलं बंटी प्लंबर, लाईट गेला नीला टेस्टर, माझं सिलेंडर संपलं जाधव काका, आणि केबल गेला तर अफजल भाई. ही सगळी आजूबाजूची लोक मला माहिती आहेत. तुम्हाला माहिती आहेत का? मला कशाला माहित असायला हवीत, वॉचमॅनला माहिती आहेत ना. बरं, वॉचमॅनला माहिती आहे. वॉचमॅनचं नाव सांगा तुमच्या बिल्डिंगच्या. सांगा. सांगा ना. मला नाही माहिती. नाही माहिती. किती वर्ष राहताय? 37 वर्ष. मी सांगतो वॉचमॅनचं नाव काय. निमिष कुलकर्णी वॉचमॅनचं नाव. ह्याच्या आधी वेगळा होता, 3 महिन्यांनी आला. मला बोला सलाम साहेब, बोला सलाम. कळलं काय? आजूबाजू आली. एक्सक्यूज मी. कोण? पृथ्वी प्रताप कौन है रे तुम्हारे में? जा तुझ्याशी नंतर बोलतो. काय ठीक राहिलं नाही. एवढं? पृथ्वी प्रताप. अरे ए भाई, बदन में का स्प्रिंग लगेल का इतना हिल रहा डुल रहा तू हाँ? हे बघा, मी तुमची पोलिसात तक्रार करीन. और ना श्याम राजपूत की पुलिस कंप्लेंट कर दे. जा मेरा नाम बोल दे उनको. जा. ओ काका मी बोलू काय? खरं तर बोलिये. सांगतो तुम्हाला. ए काय रे भाई, कशाला मारतो तू त्यांना? बोलेगा? तू कौन है रे? हा कौन है? कळल तुला. थांब एक मिनिट. हेलो कपूर भाई. हाँ गौरव बोल रहा हूँ. ओ तुम्हारे एरिया का कोई शाम बोल के आया. अरे, हाँ मेरे होने वाले अरे, को मार अरे, रहे हो. गौरव एक भाई. मिनट बात करो. अरे, अपन को- घे ना, बोल ना, बोल अरे बोल. अरे गफूर भाई, अरे अरे गलत फहमी हो गई गफूर भाई. अरे मेरे को क्या मालूम गफूर भाई, वो तुम्हारा आदमी है करके. अरे नहीं जान दो ना. अरे जान मत ले, जान दो. हाँ गफूर भाई, तुम बोल रहे ना तो मैं पैरा पड़ता उनके नाक रगड़ता मैं. हाँ नहीं, दिल पे मत लेना गफूर भाई. तुम बोलते फिर गेम कर देते. हाँ झालं? अरे अरे गलती हो गई हो. मैंने तुमको 2 मारा ना, तुम 4 मारो मेरे को. अरे मारो, इतना क्या है, मारो ना. डाडा मारा ना म्हणते तर मारा. मारो मार ना अहो, मारा हो. अरे मारो. अहो मी अहिंसा. अजून एक. अरे उद्या मार के मार रहे वो. तो तूने मारा ना. अजून एक. मारो. वा डाडा. गलती हो गई भाई. डायरेक्ट किधर मालूम है ना. हाँ अरे नहीं डायरेक्ट गाओ. मेरे को मिला इतनी पिचानत है तुम्हारी. चल निघ चल. निघताल. बापरे. थँक्यू. चला काका येऊ मी. झालं? हा. कळलं? थँक्यू. चला येतो. हा. माझा प्रयोग आहे. कुठे? शिवाजी मंदिरला उद्या. तेव्हा नक्की या. हो अरे हो नाही आता हो ना भाई, तू बोल ना बच्ची. मी आता असं बोलाया कसं? बरं नाही दिसत. बोला ना का बोलू त्याला परत? आ मेरी जान, हा. आ बच्ची, तू बोले उधर सोले ना बच्ची. प्यारा मग. तू बोलेगा दोपहर का शो तो दोपहर का शो, तू बोलेगा रात का शो तो रात का शो. ए रापचिक बोलना मेरी बुलबुल. या बच्ची एकदम धूम मचाला परफॉर्मन्स. वा प्रसाद दा. बहारदार, अफलातून. आपण जसे आहोत जसे तसं राहण्याचा प्रयत्न करावा माणसाने, असं मला फार वाटतं. तसं आहे तुझं गौऱ्या. तू जो है वो है और जैसा है वैसा तेरे को दुनिया अपना रेली बॉस. थँक्यू सर. पण याचा अर्थ असा नाही की ऑर्थर लवे वाचायचाच नाही किंवा जॉन वाचायचाच नाही. तर शक्य होईल तेव्हा आपण तीही माहिती घेतली पाहिजे. पण ती माहिती घेत असताना आपल्यातले शंकर पाटील सुद्धा जिवंत ठेवले पाहिजे. आपल्याकडे एक दमा मिराजदार पण आहे, त्याचंही भान ठेवलं पाहिजे. आपल्याकडेच वपू आणि पु ल आहेत. येस. आपल्याकडेच जयवंत दळवींसारखा अस्सल नाटककार आहे, ह्याचंही भान ठेवलं पाहिजे आणि त्याचाही समतोल राखता आला पाहिजे. जर कलाक्षेत्रात काम करत असेल तर या दोन्ही बाजू सांभाळता आल्या पाहिजेत. फार उत्तम मेसेज दिला या स्किटमधून आणि अप्रतिम परफॉर्मन्स चौघांचा पण. कमाल, मजा आली. थँक्यू सर. सई. प्रिया, तुझा तो लुक मी कधीच नाही विसरू शकणार. खूप
खूप मस्त लुक होता आणि ग्रेट टीम वर्क. म्हणजे तुम्ही इतके जेल झाला होता, छान, खूप मजा आली, खूप हसलो, सगळा स्ट्रेस विसरलो आणि फ्रेश झालो. थँक्यू. थँक्यू मॅम थँक्यू. मंडळी, खूप काळानंतर या मंचावर ऐकू येणार आहे शिवाली हे खरायची साद, ज्यासाठी मंचावर टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया खडकपड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. पाय लागले दुखायला, 3 तास झाले रुमालच वाळत नाहीये. काय रे? बाहेर पाऊस आहे, जागाच नाहीये वाळत घालायला. यार पाय दुखायला लागले रे. आवाज कसला आलाय? हेलो वॉचमैन, इधर ऊपर ऊपर, छोड़ो छोड़ो उनको, ऊपर छोड़ो. हमका ये है, जमाई है वो, 3 महीने के बाद आ रहा है. हाँ, सारखं सारखं बुलाते नहीं है ना उनको. हाँ, सारखं सारखं बुलाते नहीं है. हाँ, शिवाली खरे में जितना लगता है ना बालिश अभिनय, उतना ही आता है उनको. हाँ, हाँ, छोड़ो ऊपर छोड़ो. हमका ही है, ओळखी काय, छोड़ो छोड़ो. शिवाली, हे का मला शहाणपणा शिकवतात ग? स्वतः जसं काही इथे नॅशनल अवॉर्ड विनिंग स्किट करत असतात. निशिम, आता तू इथे येणं स्वीकारलं, त्यातच आलं रे हो सगळं. चल, राहू दे आता, ते नको सांगू मला. चल ना, पटापट पायऱ्या चढ ना. तुझं वर्किंग नको दाखवू, पायऱ्या चढणं वगैरे. चल ना पटकन. बाबा. अगं हो हो हो. बाबा. काय झालं रडायला? काय झालं माझ्या कोकराला? बोबडा बोक हे लाला काय झालं? काय झालं माझ्या? काय झालं? काय झालं? बाबा, ओ बाळा, मला तुमची याद आली ना. याद आली ग, याद आली. वा वा, 2 दिवस झाले मराठी भाषा दिन झाला. आता आठवण हा शब्द सर्व्हिसिंगला पाठवला. पुढच्या वर्षी आता येणार नाही का? ओ ओ ओ, अगं 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 शिवाली, असं कसं रडून चालेल? आठवण आली, मला माहिती आहे ना, आठवण येणार नाही का? अगं, लग्न झालंय तुझं आता. तुझं काय आहे शिवाली? रोज 5 वेळा फोनवर बोलतेस की नाही या माणसाशी, मग आल्या आल्या एवढं रडायला काय झालंय? तुम्हाला नाही कळणार हो. बाप आणि मुलीचं काय नातं असतं ना, तुम्हाला नाही कळणार. बाबा इथे या. हा हा, मला महत्वाचं बोलायचंय तुमच्या. काय झालं? काय झालं? बाबा. काय बाबा. बाबा. इथे आठवतंय का बघ? आठवलं. बाबा. बाबा, माझ्या आणि निमिषच्या लग्नाला 4 वर्ष झालीत बाबा. ती तक्रार नाहीये बाबा. हो, हो. बाबा, 4 वर्ष झाली तरी निशिम अजूनपर्यंत एकदाही रडलेला नाहीये बाबा. अगं, काय सांगतेस काय? हो बाबा, त्यांनी रडलं पाहिजे. मग तेच सांगते. रडणं आयुष्यासाठी, आपल्या जीवनासाठी फार महत्वाचं असतं. हो ना. रडणं हा एक उत्तम व्यायाम आहे. पण निमिष अशी आहे ना, नाही करत व्यायाम. बाबा, मला भीती वाटते बाबा. अगं, कसली भीती बाळा? बाबा, निशिम रडला नाही आणि त्याच्या किडनीला बुडबुडे आले तर? बाबा, निशिम रडला नाही आणि त्याच्या लिव्हरला फोडी आली तर? बाळा, आज मला आनंद झाला मी तुला मेडिकलला नाही पाठवलं त्याचा. खरंच सांगतो, हे असले आजार होत नाहीत न रडल्यामुळे. हा, पण जर आपण रडलो नाही तर मानसिक ताण वाढू शकतो. हो ना बाबा. काळजी करू नकोस, तुझा बाप अजून जिवंत आहे. लक्षात आलं? 3 मिनिटात त्याला रडवतो की नाही बघ. टेन्शन घेऊ नकोस, मला माहिती आहे. हा, ये. ती कला असते, हळूहळू करायचं असतं. ये. नमस्कार. बाबा, 5 मिनिट झाले मी येऊन, आता नमस्कार करल. बसा. बसलोच आहे मी. हात बघा कुठे, मला म्हणतोय मी. काय म्हणताय जावा सुमात्रा बापू? जावई बापू. जावई बापू. कुठला जावा सुमात्रा बापू? नाही, काय म्हणताय, बरं आहे ना? ह्या कशा आहेत तुमच्या? आई कशा आहेत? काही आहे, बरी आहे, बरी. बरं आहेत. माझा त्यांना हे सांगा, काय? नमस्कार. माझा नमस्कार सांगा. सांगतो. बाबा, मुद्द्याचं बोला, तो रडत नाही. हा problem. हो, मी करतो सगळं. हळूहळू करायचं असतं, डायरेक्ट वेशाला हात घालायचा नसतो, जातील ते. काय चाललंय? काय नाही, चाललंय? काय नाही, काय नाही. हा.
काही झालंय का? कसं आहे बघा, हे बघा कसं आहे माहितीये का, आयुष्य आहे हे. जवा नवीन पोपट हा बापू आपण अहो, जावई बापू. जावई इतकं अति कराल बाबा? जेव्हा नवीन पोपट हा बाप एवढं कराल तुम्ही? 4 शब्दांचा मला आहे प्रॉब्लेम, पहिल्यापासून मला प्रॉब्लेम आहे तर आहे. मग तो हा तर जावई बापू कसं आहे, तुमच्या लग्नाला 4 वर्ष झाली, अजून पण तुम्ही हे नाही केलंय. काय? रडलेलं नाही तुम्ही? तुम्हाला कळतंय का किती किती गंभीर आहे हे? अहो तुम्ही रडलं पाहिजे, हे सिरियस आहे. हे जे अश्रू आहेत आपल्या डोळ्यातले ते बाहेर खळाखळा वाहिले पाहिजेत. अहो, काय बोलताय आपण बाबा? माणूस आहोत ना, माणूसपणाचं ते लक्षण आहे, जिवंतपणाचं ते लक्षण आहे. तुम्ही रडलं पाहिजे. एक मिनिट, मी नसेन रडलो, पण मध्येच काय आलंय आणि एवढा काय प्रॉब्लेम होणार आहे मी न रडल्याने? अहो तुमच्या तब्येतीला प्रॉब्लेम होऊ शकतो न रडल्यामुळे. आपण विनाकारण का रडू मी? आणि टेन्शन्स असतात बाहेर, ऑफिसचे स्ट्रेस असतात, रडलं पाहिजे, मोकळं फ्लश केलं पाहिजे स्वतःला. हे खरंच रडत नाहीयेत? नाही ना बाबा. अहो त्या दिवशी माझ्या सासूबाई याची आई सायकलवरनं पडली ए तरी रडलं नाही हा. रडलं पाहिजे की आई पडली ना याची. काही खाली पडली, मला कसं कळलं नाही? बापरे. मला कसं कळलं नाही? हो? कोण तुम्ही? कशाला सांगायचं तुम्हाला माझी आई पडली ते? काही आणि मी हा? लांबचे नातेवाईक आहोत, लांबचे नातेवाईक हात आहोत. पण लांब ठेवा. हा. आणि हिच्या स्वप्नात पडली होती माझी आई. माझा काय संबंध? मला कसं कळणार? शिवाली हे खरंय? बाबा काय? अहो, काय? बाबा शिवाली हे खरंय? तुला हे स्वप्न पडलं का? हो बाबा. बाबा चुकून बाबा नको ना. शिवाली हे खरंय का? बाबा चुकून बाबा, पडलं. तुझ्या स्वप्नात सासूबाईंना तू पाडलं सायकलवरून, हे खरं आहे का? माझं चुकलं. काय? त्या सासूबाई नाही आहेत, त्या ऑलमोस्ट तुझ्या आई आहेत. हे आई सारख्या आहेत हे लक्षात घे. आई सारख्या आहेत हे लक्षात घे. माझं चुकलं बाबा. हे माझे संस्कार आहेत. नाही तुला बाबा. असं स्वप्न पडतच कसं हे मला कळत नाही. बाबा माझं चुकलं बाबा. हे माझे शिक्षण आहे. नाही बाबा नाही. अशी नाही 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 ऐकायची. बाबा. नको बाबा. बाबा मी पाया पडते बाबा. अरे हो 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 हो. अरे हे काय आहे? हो हे काय आहे बाबा? अरे नाही हे ऐकायचं. काय आहे सगळं? ओ बाबा, अहो कुठलं बेल्टचं ऑब्सेशन आहे तुम्हाला? काय एवढे पट्टे लावलेत तुम्ही? ही मारल्याशिवाय ऐकत नाही. हिची लायकी नाही, बेल्टनी झोडावं लागतं हिला. आणि ही बादली काय मागे? हे काय आहे? हा ते मी गच्चीवर जातो आणि टाकीतून नेहमी पाणी काढतो आणि तिथे आंघोळ करतो, त्यामुळे ते राहिले अंघोळ. आपण घरात बाथरूम आहे ना? हो पण कधी कधी चेंज म्हणून मी ते करतो, पण तुम्ही ते पडू नका. सांग मला, हे का वागलीस तू? चुकलं माझं बाबा. आज मी लोकांना काय तोंड दाखवायचं? अहो बाबा. लोक काय म्हणतील? चुकलं माझं. मी उद्या म्यानमारला गेलो, लोक काय म्हणतील? ढोपकणे सासू हा मी काय उत्तर द्यायचं? उद्या मी बँकॉकला गेलो. काय? मी उद्या बँकॉकला गेलो, लोक काय म्हणतील माझ्याकडे बघून? बँकॉक हे उत्तर द्यायचं. माझं चुकलं माफ करा बाबा. ओ बाबा गप्पा बसाव. ए तू उठ. शिवाली उठ. शिवाली उठ. बाबा तुम्ही इथे या. शिवाली उठ. काय चुकलं तुझं? उगाच रडते काहीतरी. काय चुकलं? आणि तुम्ही हो काय कळलं होतं तुम्हाला? माझी आई हिच्या स्वप्नात पडली, याच्यात एवढं काय चिडण्यासारखं? कोण रस्त्यावर तुम्हाला प्रश्न विचारायला उभे आहेत? हो हा इथे या तुम्ही. इथे या. कुठे जायचंय तुम्हाला? म्यानमारला? बँकॉकला? कुत्रं ओळखतं का तुम्हाला तिथे? हा पासपोर्ट आहे का? मग कसं जाणार तिकडे? का नाहीये पासपोर्ट? रिजेक्ट झाला. कसं काय? सेक्स या कॉलम मध्ये डिपेंड्स असं लिहिलं होतं. किती निर्लज्ज बाप आहे का तुझा? डिपेंड्स असं लिहिलं यांनी. कसा आहे का हा तुझा बाप? तू नको ना लक्ष देऊ. तू तिकडे नको लक्ष देऊ. तू तुझ्या व्याधींकडे लक्ष दे. काय व्याधी आहेत मला? तुला रडायला नाही येत आहे, कळतंय का? अगं शिवा. का रडत नाहीयेस यार निशिम? शिवाली शांत हो. शिवाली शांत हो. तुला कळतंय तू काय म्हणतेस? मी नाही रडत ही चांगली गोष्ट आहे. नाही. मला ऐक, 4 वर्ष झाली आपल्या लग्नाला आणि मी खुश आहे तुझ्या बरोबर. मला नाही वाटत रडावं असं, कारण मी आनंदी आहे. सगळं उत्तम सुरू आहे माझं. काय उत्तम चाललंय तुमचं? खोटं बोलताय तुम्ही. बाबा बाबा. तुमचं जर उत्तर चाललं असतं ना तर कल्याणला लहान मुलांची अभिनय शिबिर घेत फिरला नसतात. आयुष्यातलं पहिलं शिबिर बघितलं जिथे मुलांनी शिक्षकाला लाथ मारून हाकललं. बाबा बाबा हे कारण तुम्हाला रडायला पुरेसं नाहीये मला सांगा? हे पुरेसं नाहीये का मला सांगा? मी माझ्या पर्सनल आयुष्यात रडेन ना, याच्यावरून स्किट मध्ये का रडू? निशिम निशिम रडणार आहे. मी हात जोडते ना रे बाबू, रड शिवाली, ना. काय करते सगळं? का उगाच रडू मी? अरे मी कसं रडू तुला? तुला कळतंय का? तू मी काय करू? हिला वेड मी लागलाय काय का? करू? हा, निशिम तू इथे बस. तू बस. काय? बाबू बस 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 बस.
हे बघ दत्तू मोरे रड 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 ना. प्रियंका हाडे रड 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 रड. ओंकार पवार रडणार रे. अगं का रडू मी या सगळ्यांचे फोटो बघून? कारण निशिम हे तुझ्या नंतर इंडस्ट्री मध्ये आलेत आणि यांची करिअर झाली आहे. सेलिब्रिटी म्हणून वावरतात तू तिथेच घुटमाळतोय सरे. बरं जाऊ दे. विराज जगताप आता तरी रडणार आहे. अगं पण याच्याकडे बघून का रडू मी? नाही माहित, कारण नाही लागत याच्याकडे बघून रडायला. असं बघितलं. रडणार आहे, रडणार. अगं पण नाही येत मला याला बघून रडायला. निशिम अरे हा तुझ्या नंतर येऊन सुवर्ण क्षणांच्या सोबती घेऊन गेलाय. काय अरे बाईच्या भूमिका करून जिंकतोय तर मी बाई असून सुद्धा मला मिळालेलं नाही. नाही बस बस बाई नाही हे बाई नाही हे वाक्य मागे घे. नाही. तू बाई आहेस हे वाक्य मागे. हा मला नाही पट. तू मला इथे का आणलंस मला सांग. हा महत्वाचं काम आहे म्हणून आणलंस ना. काय बाबू, महत्वाचं काम आहे? हेच महत्वाचं काम आहे बाबू. काय? अरे बाबू तू रडला नाहीयेस ना रे. असं काय करतोयस रे? मी बघितलंय स्वतः तू काम करत असताना असे असे डोळे चोळत बसतो. चुरचुरतात ना रे तुझे डोळे. हो पण ते कामाच्या ताणामुळे होतं. बाकी नाही काही नाही कामाचा ताण नाहीये तो स्ट्रेस आहे तुमच्या डोळ्यातल्या. इकडे बाजू बाजू इकडे बसा हे करा डोळ्याचा हा करा मोठा हा काय करा? हे, मोठे करा ना डोळे. हे मोठी कर. डोळे मोठे करा. हा बघा सरळ सरळ शिवाली दिसत नाही तुला ताण. बघा तुमच्या डोळ्याने तुम्हीच बघा मी काही बोलत नाही बघा. काही येडे आहेत का हो? माझ्याच डोळ्यांनी मी कसं बघणार? अरे असं बघा ना पटकन. सराव नाही 2 महिने काय बावळा आहे का तुझा बाप? असंच कसं बघणार? माझे डोळे इथेच राहणार आहेत मी इथे बघेपर्यंत. काही बोलतात. हो मला तेच तुम्हाला सांगायचंय हा ताण दिसतोय तुमच्या डोळ्यात. अहो खरंच सांगतो मी यासाठी तुम्ही रडलं पाहिजे. रडणं फार महत्वाचं आहे बेटा. बस तुला सांगतो बेटा तुला एक सांगू. आपण जेव्हा जन्मतो लहान मूल जेव्हा जन्मतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय करतं ते? सुसू. नाही बेटा अगं रडतं ते रडतं नाही का पहिल्यांदी. म्हणजे रडण्याचा आणि आपल्या जीवनाचा किती जवळचा संबंध आहे मला सांग. बाबा मला माहितीये रडणं किती महत्वाचं आहे. अश्रू किती महत्वाचे आहे. त्यांनी उगाच थोडी नाटक बनवून ठेवलंय. अश्रूंनी झाली मुले. अश्रूंची झाली फुले. हे कुठलं नाटक आहे? अश्रूंनी झाली मुले. हो मी समजावतो तिला बेटा. अश्रूंनी अशी मुले होत नाहीत. हा पण मोर असतो ना मोर. लांडोरांनी जर मोराचे अश्रू टिपले असे तर मग त्याला मूल नका हो वाटेल ते सांगू नका तिला. आधीच ती बिनडोके. वाचलंय मी हे. काय वाचलंय? ते व्हॉट्सअप वर शेअर करणारे मेसेज सांगत जाऊ नका. सिरियसली घेत जाऊ नका. अच्छा ते खोटं आहे. मग काय? अरे बापरे ठीक. शिवाली मी तुला शेवटचं सांगतोय. तू येतेस का मी एकटा जाऊ? निशिम असं काय करतोय सरे? मला घरी जायचं. तू नेहमी असं करतोय. अगं तुझ्या चांगल्यासाठी सांगते ना मी. काय? चांगलं सांगितलं गेलं ना की तू दुर्लक्ष कर प्रत्येक गोष्टीकडे. जबाबदारी आहे ना, जबाबदारीने सांगते ना. शिवाली इकडे. मला कळलाय प्रॉब्लेम काय आहे तो. इकडे 2 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. कसा बाबा? माझ्याकडे एक झेलम उपाय आहे. अगं तू बाबा बाबा लागलं? बाबा चुकलं माझं. बरं केलंस बेटा. अशीच ठेचत राहा नांगी माझी. तर मी ताळ्यावर राहीन बेटा. सुपप मारलंस बेटा तू. याला सफाई म्हणतात. हे आता येऊन हे, बाळ, नाही अरे कुठले बाप लेक येते रे? याच्यावर एक उपाय आहे. मी लिहिलेली एकांकिका. बाबा हो बाळा एकांकिका लिहिली. हो मी एक एकांकिका लिहिली. अत्यंत सिरियस हृदय पिळवटून टाकणारी एकांकिका. ती आजपर्यंत जेवढं वाचन केलंय मी त्या सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहिलेले आहेत. ती एकांकिका मी वाचली. 2 मिनिटात रडायला लागते. शिवाली मी नाही थांबणार. असं बघू नको. निशिम. मी नाही थांबणार. निशिम. हा बालिशपणा मला करायचंच नाहीये. बालिश बघ आता शिवाली. निघूया आपण. ऐक माझं. निशिम तू जर आता इथून गेलास ना तर तू बाबांच्या सोनेरी वाङ्मयाला मुकशील. चुलीत घाल तुझ्या बापाचं सोनेरी वाङ्मय. मला नाही ऐकायचंय ते मी मुकेन. असं काय कर? चला पण निशिम, तुला माझी शपथ आहे. अरे तुला 100 वेळा सांगितलं शपथ देत जाऊ नकोस माझी म्हणून. शपथ आहे. बरं ठीक आहे थांबूया. ओ पटकन ऐकवाव. बस बस इथे बस. शिवाली ओ बाबा टॉवेल आण. टॉवेल कशाला?
अश्रू पुसायला लागतील. जा 2-3 टॉवेल घेऊन या. बाबा जेवढा कॉन्फिडन्स दाखवताय ना, मी जर रडलो नाही तर तुम्हाला रडवे ना मी. थांबा. टॉवेल दे त्यांना. टॉवेल दे. एक टॉवेल दे त्यांना. हा ऐकवा, तयारच आहे मी आता. एकांकिकेचं नाव दुःखाचा डोंगर. दिनांक हे गप्पे. दिनांक मध्ये काय रडण्यासारखं? दिनांक निशिम. अगं हो, ज्या दिवशी एकांकी आलेली ती तारीख, दिनांक. निशिम दिनांक. अगं मग काय? किती भावना शून्य आहेस रे निशिम. भावना बाबा, ज्या माणसाला दिनांक ऐकून त्याचं काळीच पिळवटून निघत नाही ना, तो दगड आहे. बाबा, किती कोरडा आणि ठणठणीत पाषाण आहेस रे तू. बाबा, का बांधलं या ठणठणीत कोरड्या पाषाणाला माझ्या गळ्यात? वाजवे दे. तो दगड टाकेल तुझ्या डोक्यात. एक मिनिट. दिनांकावर रडते. तू रिॲक्ट होऊ नकोस. ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. ट्रीटमेंटचा भाग आहे. बस. निशिम चिडचिड. अगं एवढं डोक्याला ताप. बस निशिम, ऐक शांतपणे ऐक. हो चल, मला नको शिकव. आता पटकन वाचा. पडदा उघडतो. नको. सॉरी. मला काय झालं? नाही, नेहमी वाचून पण अहो पडदा उघडतो ना. पडदा उघडतो आणि रंगमंचाच्या मध्यभागी लाकडी टेबल असतं. अहो बाबा, माझं काही चुकतंय का? काय करतोय? कोपऱ्यात एक लाकडी कपाट. ट्रीटमेंट सुरू आहे शिवाली. ट्रीटमेंट सुरू आहे. नाही का येते? नाही का म्हणते? का मीच का? नाही ना. नाही ना. हो ना. खूप सिरियस होते. आपण 2-3 पंच टाकूया याच्यात. माझ्या जागी येऊन ऐकाही एकांकिका. माझ्यासाठी कॉमेडीच चाललंय सगळं. निशिम, सिरियस नाहीच आहे याच्यात काही बाबा. निशिम, शांत राहा. आणि शेवटी ती म्हणते, कोण आहेस तू? हो ना. नको नको नको. अरे नको नको. काय म्हणतोय? बाबा, बाबा, ना. बाबा नको. शिवाली उठ. हो ही बेशुद्ध पडली आहे. शिवाली काय होतंय? थांबा जरा. शिवाली उठ. शिवाली थांब. शिवाली उठ. शिवाली उठ. बाबा, बाबा, बापरे बाबा. बाबा, बाबा, किती ताकद आहे हो तुमच्या लेखणीमध्ये. बाबा, एखाद्या दगडालाही झिपरा फुटेल. झिपरा कुठून आणला? दगडाला पाझर फुटेल. झिपरा कुठून आला? झिपरा कधी फुटतो का? हा, ही एकांकिका यांची. याच्यावर रडताय तुम्ही दोघं. किती गप्पा बस. काय सिरियस आहे? ओ बाबा, तुम्ही जे एकांकिका लिहिले ना, याच्यातलं पहिलं वाक्य आहे ना, पडदा उघडतो. त्या पडद्या सकट तुमची एकांकिका विंग्यात गेली पाहिजे आणि साल्ट बसली पाहिजे. निशिम, या लायकीची एकांकिका आहे तुमची. निशिम, कोणासाठी करतायत हे? परडेसाठी, बाकी काही नाही. कोणाही साठी करत नाही, फक्त परडेसाठी करता तिथे येऊन. मग तू कशाला आलास? 1 मिनिट. मला बोलू नकोस. मी हे परडेसाठी करत नाही. तुमची ही सिरीज सुरू राहावी ना, म्हणून येतो मी इथे. उपकार करतो तुमच्यावर, लक्षात ठेवा. 3 आठवड्या आधीचं इंटिमेशन द्यावं लागतं मला. ओ माय गॉड. तेव्हा येतो मी माझी डेट देऊन. आणि मी डेट दिल्याशिवाय तुझा हा लेखक श्री सुद्धा लिहित नाही स्क्रिप्टवर. हे लक्षात ठेव, कळलं का? ओके. मला शिकवतायत. येतेस तू की मी एकटा जाऊ? निशिम, येतेस का तू? एक शेवटचा उपाय. बसा तुम्ही. निशिम, खूप झाला आता. माझी शपथ आहे, जाऊ नको. इथे ये. 2 मिनिटं थांबा. काय बाबा?
हा बाम त्याच्या डोळ्याला लावायचा. कसा रडत नाही बघतो, त्याचा बाप पण रडेल. मी सांगतोय, त्याचं लक्ष नसताना बाम लावायचा. कसा? अरे तो असा उभा असेल तर जाऊन असा लावायचा. बाम लागला. चल आपल्याला बाम लागायचा. वा 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 जवा नवीन पोपट हा वेलकम बॅक. तुला रडवण्याच्या नादात तुम्ही आम्हाला खूप हसवलात. शिअर मॅडनेस. वा प्रसादा इतकी काय म्हणूया हृदयद्रावक. वेदनादायी हृदयद्रावक एकांकिका मी बाप जन्मात नाही पाहिली सम्या. आणि इतकी दुःखी एकांकिका तू लिहावीस हे एक वेगळंच म्हणजे कौतुक त्याचं. वा वा भन्नाट भन्नाट. ही सिरीज डायनिंग हॉलमधली थाळी असते ना तशी आहे ही सिरीज. डायनिंग हॉलमध्ये आपण रोज जेवायला जात नाही पण जेव्हा जातो तेव्हा ताव मारून जेवतो. तसं आहे ते. तसा आनंद तसं सुख मिळतं जेव्हा जेव्हा ही सिरीज निमिषमुळे 2-2, 3-3 महिन्यांनी बघायला मिळते. वा वा निमिष मस्त वाटतं ऑलवेज तुला बघून. तुझा एक वेगळा ह्युमर आहे आणि तो फार गोड वाटतो या सिरीजमध्ये बघताना. शिवाली ॲज युजल मॅडनेसचा कहर. सम्यात कमाल आहेस तू. कमाल. फॅन्टॅस्टिक. मजा आली. मंडळी क्रिएटिव्ह इनपुट्स जेव्हा क्रिएटिव्ह वादात बदलतात तेव्हा त्या कलाकृतीचं काय होतं हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे. जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. थांबा रे थांबा. शोले सारखा प्रिमाइस सेट करू नका. लोकांच्या अपेक्षा वाढवू नका. कुणाच्या खांद्यावर स्किट आहे माहिती आहे ना? साक्षात अरुण कदम आणि प्रभाकर मोरे. दादा शोले जाऊ दे. पोटात गोले येईल असं काहीतरी एखादं म्युझिक दे. अरे सकाळपासून पाठांतर घेऊन घेऊन माझ्या पोटात ना गोल्यांची गर्दी झाली नुसती. काही नाही माझं पण विसरलोय डायलॉग मी. सगळं लपट. हो बो नमस्कार सर. झालं तुझे एक पात्री झाली सर झाली. आणि थोडी तरी लाज वाटू देणार रे. का सर? 1-2च स्किट केलीत नाही रे तू त्यांच्या बरोबर. मी 4 वर्ष काढले. 4 वर्ष. सॉरी सर ते सॉरी सर मोमेंटम सेट करत होतो. सॉरी सर चुकलं माझं सर. या सर तुमचं स्वागत आहे सर. thank लो बजेट सिनेमांच्या पंढरीत तुमचं स्वागत आहे हा? सर. या सर. अरे बापरे पण मन तसं ऊन आहे रे हो, ते आहे, इथे. ते आहे ते. हास्य जत्रेत एसीत करायचो रे शूटिंग. इथे पिक्चर केला ना अंगाशी आला असं नको व्हायला. अंगाची लाई होते रे. हो हो सर ते काय खूपच आहे एकदम. हाव न बे. सगळं केवढं तापून राहिलं ना बे. चटका लागून राहिला ना बे बाप्पा. अरे बापरे हे आहे आज. वरून ऊन जीव घेताय खाली या एका भाषेचा जीव घेताय. काय म्हणाला बे तू? नाही मी कुठे काय म्हणालो. मी एवढंच म्हणालो मॅडम की आपल्याला ना थोडी सवय करून घ्यावी लागेल मॅडम. कारण पुढचे 14 दिवस आहे ना आपल्याला याच उन्हात शूटिंग करायचं. अरे बापरे. हो 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 14 दिवस. पर्यायच नाही ना दुसरं काय आपल्याकडे. एकदम. अरे हे काय झालं रे तुझं? सर काय झालं नाहीये. मॅडम हसू नका प्लीज. काय झालं नाहीये. लेखक म्युझिक मेकअप मन सगळ्यांनी ठरवलंय आज फक्त ऊन एस्टॅब्लिश करायचं. पण डेंजर ऊन आहे रे. डेंजर ऊन आहे. बापरे अवघड आहे. सर तुम्ही काळजी करू नका सर. एकदा सर आले ना डिरेक्टर सर की आपण लगेच सुरुवात करूया हा, सर. चालेल, तोपर्यंत चालेल. आपण इकडे या सरांची ओळख हा, करू. ये, चालेल. सर सर हॅलो हिरो. सर. अरे हॅलो श्याम राजपूत. अरे ओळखलं का तुम्ही? म्हणजे ओळखणार महाराष्ट्री असते जत्रा. हा. बरोबर ओळखला. रसिका वेंगुर्ली ग. कोकणची सुकन्या. महाराष्ट्राची मालवणी जत्रा. नाही पण या पिक्चर साठी म्हणून ना मी नागपुरीचा अभ्यास करायला घेतलाय. म्हणजे बसता उठता खाता पिता मी मालवणी बोलून नागपुरी बोलून राहिले ना बे बाप्पा. होय काय आता रे काय करायचं?
एकदा त्या भाषेच्या उरावर बसल्या की लवकर खाली उतरत नाही. आपण शूटिंग करून घेऊया आपल्या करावंच लागेल. हो चला शूटिंग सुरू करूया Yes, लवकर yes, म्हणजे yes. उद्या करून Yes, दे. मी तुमची ओळख करून द्यायचं राहिलं. आपल्या सिनेमाचे डीओपी प्रभाकर मोरे. ए, वासाड्या. काय झालं सर? मी शंतनुग्राफर आहे. काय सर ते सिनेमॅटोग्राफर असतं. काय ते सिनेटोग्राफर सिनेमॅटोग्राफर Cinematographer. कॅमेरामॅन सांगा कॅमेरामॅन. कॅमेरामॅन कॅमेरा म्हणजे आतापर्यंत 700 फिल्म केलेले आहेत. 700? 700 आणि 200 ऍड फिल्म. बाप रे म्हणजे माझ्या लेन्स समोर जी लोक गेली ती लई सगळी स्टार झालेली स्टार. मी तुम्हाला दोघांना पण सुपरस्टार बनवतो काय समजलं? बनवा सगळ्यांना ना फिल्म स्टार बनवा. सगळ्यांना सिनेमा करण्यासाठी हास्य जत्रेतून घेऊन जा सर. इथे कोणच नको सर. जो येतो तो म्हणतो सिनेमाचा मटेरियल आहे सिनेमाचा मटेरियल आहे. अरे पण कुणाच्या हे का नाही लक्षात येत आहे की हे सगळे या शोचा पण मटेरियल आहेत. उद्या सगळे हे जर इथून गेले सिनेमा करायला इथे परफॉर्म कोण करणार? हा सर सगळे जात आहेत सर. तुमचं ना चुकतच सर. माझं काय चुकलं त्याच्यात? तुम्ही ना या सगळ्या नटांना सिनेमाचं गाजर दाखवता हा. आणि ठसका लागतो शोला. कळलं तुम्हाला? हे जातात तिकडे 3 महिने शूटिंग करतात. पिक्चर किती दिवस राहतो थिएटरमध्ये? 4 दिवस. नंतर ह्यांचीच गोची होते हे परत इकडेच येतात. मग आमची गोची होते. वासाड्या किती ऐकवशील मला हे? सर एक सामूहिक खतखत व्यक्त केली बाकी काय नाही. नाही ती सगळ्यांच्याच मनात खतखत आहे. फक्त तुझ्या तोंडामार्फत पोहोचवतो बाकी काय नाही. बरं मी काय म्हणतो आता ए बेबी मस्त काम करा. तुला सांगतो तू इंडस्ट्रीमध्ये ना सेकंड सई तामणकर होशील काय समजलीस? हा. बाप्पा हा. मी सई तावणकर. मग? हा, अरे बापरे सांभाळू खाऊ नाही. मला विश्वासच नाही बसून राहिला. मी सई तावणकर. बसेल हे स्किट टेलिकास्ट झाल्यावर जेव्हा तुम्ही बेरोजगार व्हाल ना तेव्हा विश्वास बसेल. ए चला पोझिशन पटकन सीन सुरू करूया. आपले सर हॅलो गुड मॉर्निंग. आय एम द शिप ऑफ द कॅप्टन. आलं खऱ्या अर्थाने स्किटचं खरं टेन्शन आलं. सर ते ना कॅप्टन ऑफ द शिप असतं. शिप ऑफ द कॅप्टन म्हणजे कॅप्टनवर मेंढी चढून बसली असं होतं सर. मेंढी कधी पडेल अशी होरपल तुला पण कळणार नाही वसाऱ्या. हिरोईन कुठं आहे? हिरोईन कुठं आहे? सर आपल्याकडे हिरो पण आहे. हिरो वाचारू हिरोईन कुठं आहे? हिरो इकडे हिरो. सर शामराज ओके ओ माय गॉड गुड क्वेश्चन. एक्सक्यूज मी तुम्हाला मी पहिल्यांदाच इकडे बघतोय. तुम्ही आधी काही कुठे केलेलं आहे का रे? अरे असं काय करता सर आम्ही ते महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये असतो ना. हो सर. अच्छा जत्रा हा? ही कुठे भरते? सोनी मराठी चॅनल वर. आय डोंट वॉच टेलिव्हिजन. हा? आय वॉच ओनली इंटरनॅशनल फिल्म. हळू सर पत्र्याचा आहे पत्र्याचा. गरम झालंय उन्हामुळे. ऊन खूप आहे. कमान 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 लेट्स सी कमान एक्सक्यूज मी हिरो हिरोईन यस सर. तुम्ही इकडे बसायचं. करा सर. इकडे बसायचं तुम्ही. नाही एकमेकांना पर्पज मारायचं. तू बसशील हिरो बसशील चंद्रा चंद्रा सूर्याला साक्षी ठेवून मी तुला एक वचन देत की जोपर्यंत प्रेमाचा प्रतीक सूर्य आकाशात तळपत राहील तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहणार. पण सर सगळ्या सिनेमांमध्ये प्रेमाचं प्रतीक तर चंद्र असतो ना. ना, तुम्ही सर. सूर्य म्हणलात. फालतूगिरी करायची नाही. तुम्ही जिकडे काम करता तिकडे सगळं सोडून यायचं. इकडे येताना पाठी कोरी मी जे सांगेल तेच लिहायचं. ओके नंतर हिरोईन बोलणार चंद्रू बालू 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 चंद्रू बालू तू माझ्या प्रेमाच्या रागात होरपळून निघायला तयार आहेस काय रे? मग तू बोलशील हो जानू जोपर्यंत या शरीरामध्ये घामाचा एकन एक शेवटचा थेंब न थेंब जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुझाच आहे. मग हे तू सूर्यफूल काढशील न तिला देशील. अरे सर ऐका ना सर म्हणजे सॉरी बर का पण प्रपोज करताना सर कोणी सूर्यफूल देतं का हो? गुलाब देतं ना. रोजेस देऊयात ना. रेड रोजेस. अरे गुलाब आहे ना ओरिटेड झाले बाय.
कसं काय? ओल्ड स्कूल आहे. नाही सर, तुम्ही ओल्ड स्कूल झाले. मग नाही ते काय, गुलाब कसा, गुलाब आपण देतो का नाही प्रेमात प्रियशीला. काय आहे सर, तुमचं ना वय झाल्यामुळे ना तुम्ही रोमांस विसरलं वाय. ओके मनच बोलशील वसाऱ्या. मी काय म्हणतो, मी सीन दाखवतो. अरे पर वसाऱ्या मी विजू लाजू केलेले सीन आहे ना. मी विजू लाजू काय केलं सीन काय काय की नाही हे व्हिज्युलायझेशन आहे ते, व्हिज्युलायझेशन. मला सांगशील विजू लाजू मी काय सीन केलेला आहे की यांचं थोबरं दाखवायचंच नाही. दाखवायचंच नाही. तू यांच्या पाठीमागून यो सण घ्यायचा हा. आहे फ्रेम मध्ये. फ्रेम. ओके. कॅमेरा मागे घे. काय तिकडे तिकडे बसायचे तू. सर हे खूपच गरम चटका लागतो सर. हे म्हणा फालतुगिरी नाही पाहिजे, ऍटिट्यूड नाही पाहिजे. तू तिकडे बसा खाली. काहीतरी ठेवायला आहे का? मॅडम हे घ्या, हे बसायला घ्या. लाकडाचं आहे ना? हा, yes, yes, Best, बसा. best. थोडं खुला. मला पण दे ना काहीतरी खाली. सर कागद आहेत, जळलेलं तर सगळं जळून जाईल. ऑलरेडी जळायला सुरुवात झालेली आहे. ओके. हा सर सुरू कर. ते फुल द्या ना, फुल द्या ना. हा. लाईट कॅमेरा ऍक्शन. चंद्रा, मी सूर्याला साक्षी ठेवून तुला वचन देतो की जोपर्यंत प्रेमाचं प्रतीक असलेला हा सूर्य तळपत राहील तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहील. चंद्रू, बाप्पा, तुनी भैताड, माझ्यावरल्या प्रेमाच्या आगीत होरपळून निघायले तू तयार हाय काय रे बाप्पा? अरे आग लागू दे ना तुझ्या डिटेलिंगला. कम्प्लीट कर ना लवकर. Sorry. तुझ्या बापाच्या नादात माझा चप्पा चप्पा भाजून निघतोय ना ग. सॉरी. सर 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 चटाचट चटके लागतायत सर. अरे वसाऱ्या आगीचे चटके सोचल्याशिवाय बंब रामेश्वरी कशी पोचल. सर 2 मनी मिक्स केलाय सर तुम्ही. बसतो बसतो. रोल कॅमेरा ऍक्शन. चंद्रा, सूर्याला साक्षी ठेवून गुड मी तुला वचन करतो Yes. की प्रेमाचं प्रतीक असलेला हा सूर्य जोपर्यंत तळपत राहील व्हेरी गुड. तोपर्यंत मी तुझ्याच आहे ग. कट 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 कट, कट. कोण आलं रे मध्ये? अरे वसारे मी आलो. वसाड्या मध्ये कशाला आला? चांगला सीन झाला होता. अरे नाही काय नाही. असं सीन मध्ये घुसून काय गेलो. घुसून गेलो, काय फ्रेम, काय बघण्यासारखीची नाही ती. मी काय म्हणतो, मी ट्रॉली लावतो, मस्त सीन होईल. ट्रॉली नको. काय ट्रॉली नको? तुला हे सगळं कॅप्चर करायचं असेल तर तू क्रेन लावणार आहे. नाही क्रेन नको. ट्रॉली मध्ये काय सगळं मला व्हिज्युलाइज होईल. मला ह्यांना पण नीट दाखवता येईल आणि सूर्य पण दाखवता येईल आणि फुल पण दिसेल. अरे पण तू क्रेन लावणार आहे, ट्रॉली नको ना रे. मला ट्रॉली लावायची. पण ट्रॉली नको मी बोलतोय. हे बघ, जोपर्यंत तू मला लॉरी लावायला देत नाही तोपर्यंत मी कॅमेराला हात पण लावणार नाही. सऱ्या नाही. मला जोपर्यंत ट्रेन तू शॉट देत नाहीस तोपर्यंत ट्रेन मी लावणार म्हणजे लावणारच. मला तू लॉरी लावायला देत नाही तोपर्यंत मी शूटिंग करणार नाही. ट्रेन लावणार. मी लॉरी पाहिजे मला. क्रेन आणि ट्रॉलीवरून तुम्ही ट्रेन आणि लॉरीवर गेले. तुमच्या बापाने अशी फिल्म बनवली होती का? हे का बस आहे? दलिंदर, तुला तर आहे ना अंगाला गुळ लावून आहे ना झाडाला बांधून टाकलं पाहिजे. डोंगळे आहे ना तुझा पिक्चर खातील तेव्हा तुला कळेल पिक्चर काय असतं ते. ए ओरडू नको तू तर पहिली फुरसत बघ आणि मरून जाय तू. बस तेच कर तू. त्याच लायकीचं मारेन. जास्त ह्या करू नको. शटअप काय शटअप. सर मी काय म्हणतो, थांबा तुम्ही सर. काय तुम्ही थांबा सर, शूटिंग करूया सर आपण. शूटिंग करतो. अरे हे असे डिरेक्टर यांचा तू असिस्टंट झाला ना, तू आधी मर कुठेतरी वाळवंटात जाऊन जीव दे. दलिंदर, या तिघांच्या आधी तू कुठेतरी वाळवंटात जाऊन जीव दे. माझं हास्य जत्रेचं शेड्यूल बुडवून मला इकडे या लोकांबरोबर पिक्चर बनवायला बोलवलंस. ए तुलाच हौस होती ना नागपूरच्या भाषेत वेगळं काहीतरी करते म्हणून. आता भोग चला हास्य जत्रेत. दलिंदर या. वा 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 वा, हे शूट आम्ही जाम एन्जॉय केलं. बाप्पा, बघूया सई तामणकर काय म्हणतात. गैरा भारी परफॉर्मन्स होता, फार मजा आली. श्रमेश, तुझा मेकअप खूप आवडला मला. ते डिटेलिंग फार मस्त होतं आणि मधल्या जागा खूप छान भरल्यास. मला खदखद खूप आवडली. खदखद महत्वाची होती आणि विचार करायला लावणारी होती आणि एकदम मनातलं बोलण्याचा सुद्धा हा प्लॅटफॉर्म आहे. सगळ्यांनीच, डिरेक्टरपासून ते प्रोड्युसरपासून ते सगळ्यांपर्यंत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि खदखद मांडल्याबद्दल धन्यवाद. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. हे हास्यचित्र असंच रंगत राहणार आहे, त्यामुळे बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची